बंधनाचं थोडंसं नाही म्हणलं तरी काही होतात. काही हरकत नाही, वाट पाहिली ज्या क्षणांची ते क्षण आता उजाडले. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी कोविंदकर सरांसाठी वाजवूया आणि सरांना आम्हाला मनोगत मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं काय लावलंय मी कॉर्पोरेटमध्ये सेमिनार जास्त घेतो, वॉर्डर माईकची सवय, माइंडसेट. बंधू भगिनींनो, निवृत्तीनंतरचा हा पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे महिन्याच्या एंडला आपण आयोजित करतो. तुम्हा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता 58 संपला तरी पण अजून जबाबदाऱ्या काही जणांच्या असतीलच, पण शेवटपर्यंत जबाबदाऱ्या संपत नसतात. सकाळमध्ये ज्या वेळेला परिमळ सदर लिहित होतो त्यावेळेला एक खरुताईची गोष्ट लिहिली होती. एक खरुताई तिला सिंहवचन देतो की खरुताई तुम्हाला परफॉर्मन्स एकदम टॉप दाखव, मी तुला 1 पोती अक्रोड देईन. तर आता परफॉर्मन्सच्या नावाखाली खारुताई एवढी पळत सुटते, तिला वाटतं यार झोपावं. ती म्हणते नाही, परफॉर्मन्स 1 पोती अक्रोड आहे. जसा पैशाची लालसा कृष्णा शेवटपर्यंत संपत नाही, तसं खारुताईला अक्रोडचं पोतं दिसत असतं. तिला वाटतं की आज जरा आराम करावा, नाही परफॉर्मन्स 1 पोती अक्रोड. तर बिचारी इतकी पळती आणि परफॉर्मन्स सिंहाने जो सांगितला त्याच्यापेक्षा जास्त देते. सिंह वचन पाळतो, 1 पोती अक्रोड खारुताईला मिळतं. खारुताई खूप आनंदी होते, त्या पोत्यावर बसते, अक्रोड घेते आणि ते अक्रोड फोडायला लागते. तर खारुताईचे दात हिरड्या हालत असतात, अक्रोड तिला खाता येत नाही. अशीच आपली अवस्था होते. रिटायरमेंट नंतर जरा मजा करू, आज रिटायर झालेला, मग नंतर आता म्हणत येईल की जरा मुलीचं लग्न झालं की मजा करू, मग जरा मुलाचं झालं की मजा करू. काही ना काही येणार तुमच्या डोक्यात, पण आता जास्त वेळ घालवू नका. या क्षणापासून ज्या काही बकेट लिस्ट आपल्या राहिलेल्या आहेत, आतापर्यंत झालं, पण ज्या काही बकेट लिस्ट राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, आता एन्जॉय करण्यासाठी आपलं लाईफ तुम्ही घालवा. शेवटी मित्रांनो, श्वास कधी थांबल हे सांगता येत नाही. त्यामुळं आयुष्यामध्ये आनंद घ्या. आता जो काही पैसा मिळालेला आहे याची गुंतवणूक तुम्हाला सांगितलं असेल साहेबांनी, पण मी अजून एक सल्ला देतो की 7-12 पोरांच्या नावावर करू नका. तुमची मुलं पण इथं असतील, माझं पण वय 57 आहे, मी काळं करून आलेलो. तर 7-12 मुलांच्या नावावर करू नका. मृत्यूपत्र करून ठेवा, प्रॉपर्टी तुमच्याच नावावर ठेवा, बँक बॅलन्स तुमचा तुमच्याकडेच ठेवा. भावनेच्या आहारी जाऊ नका. जोपर्यंत 7-12 आपल्या नावावर आहे, प्रॉपर्टी आपल्या नावावर आहे, आपला माल आपल्या नावावर आहे, तोपर्यंत आधुनिक कलियुग आहे. माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोची गोल साडी, याच्यामध्ये सगळेजण अडकलेले आहे. जोपर्यंत आपलं नाव आहे ना तोपर्यंत नाश्ता, जेवण, पाणी, औषधं वेळेवर मिळतं, लक्षात घ्या. त्यामुळे चुकूनही पोरगा रडला, पोरगी रडली, आई देना म्हणून जेवढं पाहिजे तेवढं केलेलं आहे. आता तुम्ही बघा, मृत्यूपत्र अवश्य सगळ्यांनी करून घ्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कारण आपण बुडलो की दुनिया बुडाली. आतापर्यंत आपण खूप काही केलेलं आहे, म्हणजे आपल्या गावठी भाषेत मरमर मेलेलो आहे. आपण आपल्या भावनांचा त्याग केलेला आहे, खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे, आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण आता आपल्या तब्येतीची काळजी घ्या. एक माणूस 1 वर्ष आजारपणामुळे कॉटवर पडून राहिला तर घरच्यांना तो नकोसा होतो. इज इट राईट फ्रेंड्स? आणि आता शरीर साथ देणं हळूहळू कमी होतं. त्यामुळं या जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे निरोगी काया. त्यामुळं आपल्या कायाकडे आता लक्ष द्यायचं.
रोज कमीत कमी 1 तास वॉकिंग करायचं साधारण. त्यानंतर योगा आणि प्राणायाम जसा होईल तसा करायचा. आहार चांगला घ्या, चांगली झोप घ्या. विपश्यनेचं शिबिर 10 दिवसाचं करायला या. तुमच्या कॉर्पोरेशनच्या लोकांसाठी मला वाटतं ऑन ड्युटी आहे का जी आहे, ऑन ड्युटी जी आहे, 10 दिवसाचं विपश्यनेचं शिबिर पण अवश्य करून घ्या की ज्याच्यामुळे तुमचं मन सबल आणि निर्मल होईल. स्वतःकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या बॉडीची काळजी घ्या. विवेकानंद अमेरिकेमध्ये 2 लाख लोकांसमोर म्हणले होते, बी अ स्ट्रॉंग अँड हेल्दी माय फ्रेंड्स. एव्हरी डे ऑन ग्राउंड प्ले फुटबॉल और डू योगाज. When you become a strong and healthy person, you will understand Bhagavad Gita very well, because strength is life, weakness is death. माझ्या प्रिय मित्रांनो, रोज मैदानावर जा, आपली तब्येत चांगली करा. जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद गीता चांगली कळेल. मग भगवद गीता, धम्मपद, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहिबा हे सगळं जीवन जगण्याची कला आहे. आणि आता आपल्याला वानप्रस्थाकडे जायचे. आता आपल्याला हळूहळू घरातली अटॅचमेंट कमी करायची. म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी, ज्ञानेश्वर माऊलींचे वडील, त्यांनी आपल्या मुलांची नावं विचार करून ठेवली होती. पहिलं नाव निवृत्ती, थोरला निवृत्त व्हा. दुसरा ज्ञानदेव, ज्ञान मिळवा. सोपान, पायऱ्या चला ज्ञानाच्या. एक एक स्टेप बाय स्टेप अध्यात्माची देव द्या. आणि मुक्ता, मुक्त व्हा. त्यामुळे आता आध्यात्मिक मार्गाकडे थोडं थोडं मन लावून घ्या. घरामध्ये सूचना द्यायला तर जाऊ नका. हळूहळू चाव्या येणार, सुनबाईकडे हळूहळू देणं चालू करा. बाकी प्रॉपर्टी आपलं नाव राहायच नाही. त्यामुळे मन हळूहळू तिच्याकडे देत चला. जास्त अटॅचमेंट घरात घेऊ नका. पोरांना आहे ना, उषच एक वाक्य की मुलांना तुम्ही संस्कार द्या, पैसा द्या, फ्रीडम द्या, पण आपले विचार पोरांना देऊ नका. कारण आपले विचार, त्यांची पिढी, त्यांच्या विचारात फार गॅप आहे. म्हणजे आपण रिटायरमेंट नंतर आपण स्विफ्ट डिझायर घ्यायचा विचार करत असाल तर ती पोरं मर्सिडीजचा विचार करतात. त्यामुळे त्यांना शिकवायला जाऊ नका. आता 1 तारखेचा पगार 1 तारखेला 7 तारखेला असतो. ठीक आहे, जो असेल तो आता बंद झालेला आहे. त्यामुळं जरा खर्चावर नियंत्रण आणायचं. आणि घरामध्ये पण आता पहिलं जसं वट होता आपला, तो हळूहळू कमी होणार आहे. दादा तुम्ही थांबा, तुम्हाला पुढे जायचंय, तुमच्याकडे दुर्लक्ष होणार, ऍक्सेप्ट करायचं. आपण इथं सिक्युरिटी असाल, या मॅनेजर असाल, या एक्झिक्युटिव्ह असाल, या अधिकारी असाल, व्हॉट एव्हर, पण रिटायरमेंट नंतर तुम्ही सगळे एका लेवलला येतात. म्हणजे एक रोलो नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो, मानसशास्त्रज्ञ, की रिटायरमेंट नंतरची माणसं ही नोकरीला असताना वेगवेगळ्या पदावर असतील, पण रिटायर झाल्यानंतर जसा 400चा बल्ब उडला आणि 40चा बल्ब उडला, दोन्ही एका ठिकाणीच ठेवले जातात स्क्रॅपमध्ये. म्हणजे रिटायरमेंटचं आयुष्य म्हणजे फ्यूज उडलेले बल्ब असतात. मग 40चा पण तिथं, 200चा, 400चा पण तिथं. त्यामुळे ऍक्सेप्ट करा की आता हळूहळू आपल्याला इथून निघायचं. सोसायटीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा घरामध्ये कुठं जाऊन सांगायचा प्रयत्न करू नका, मी जीएम होतो, मी असा होतो, मी आता एवढे लोक होतात. त्या आता कोणाला काही ऐकायची इच्छा नसते. आपण रिटायर्ड आहोत, प्रत्येकाशी सौजन्याने आणि प्रेमाने वागायचं. त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये ऍडजस्टमेंट करून घ्या. विवेकानंद म्हणाले, ईश्वरा, या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद मला दे. जे मी बदलू शकत नाही त्याच्यावर ऍडजस्ट करण्याची कुवत मला दे. आणि मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही हे समजण्याचं शहाणपण तू देवा मला दे. त्यामुळं लाईफमध्ये आता ऍडजस्टमेंट करायचं शिका. ऍडजस्टमेंट, त्या स्वतःला थोडा कमीपणा घ्यायची वेळ आली तरी कमीपणा घ्या. आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक मार्गाला जा, पुण्य कमवा. भगवान बुद्धांना विचारलं, भगवान वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल? आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, पत्नी, मुले यातलं कोण येईल? तर बुद्ध म्हणाले, तुम यातलं कोणच नाही येणार. मग भिक्षू म्हणाले, ज्या वेळेला भगवान आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल त्यावेळेला आमच्या मदतीला कोण येईल? तर भगवान म्हणाले, तुम्ही केलेलं पुण्यच कामाला येणार. त्यामुळं आतापर्यंत जे काही केलं
हे भौतिक जगाचं सक्सेस आहे. इथून पुढं आपल्या काही ना काही चांगलं काम करा. घरामध्ये बसून राहू नका. मोकळा मन सैतानाचं घर असतं. कुठेतरी जॉईन व्हा, कुठल्या संस्थेमध्ये जॉईन व्हा. तुम्हाला काही कला असेल त्या कलेत काम करा आणि पैसा मिळत असेल 4 पैसे पण कमवा. कारण शेवटी काय पैसे कमवणं काही गैर नाहीये. न बाप बडा न भैया, द होल थिंग इज दॅट न भैया सबसे बडा रुपया. पण आता फार असं ग्रीनीने पैसे कमवू नका. मित्रांनो, घरामध्ये पण जास्त आता शिकवायला जायचं नाही. आपण एकटा असतो ना त्यावेळेला आपलं फुल चालतं. एकटा जीव साधा जीव, बरोबर आहे का? बायको आल्यानंतर 50% चालायला लागतं. मग पोरगं झाल्यानंतर 30%, सुनबाई आल्यानंतर आपलं काहीच चालत नाही. त्यामुळं आता सोडून टाका की मी कोण आहे माहीत नाही का तुला. मत कर बावला अहंकार अभिमान, बडो बडो रुस्तम का मिल गया नाम निशान. जिसके मन में प्रज्ञा जगी वो यह विनम्र विनीत, जिस डाली को फल लगे झुकने की रीत. त्यामुळे नम्र राहा आणि खूप आनंदी राहा, प्रसन्न राहा. आपल्या मनाला स्वच्छ आणि साफ करत राहा. आपल्या बॉडीच्या काळजीला पहिल्यांदा महत्त्व द्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आई देग जोगवाले म्हणून काही मिळत नसतं. तुम्हाला स्वतःच तुमच्या पायावर उभं राहायला लागेल. लक्षात ठेवा, या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही, बळी बकरीचाच दिला जातो. म्हणून शेवटपर्यंत शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, भौतिक सगळ्या दृष्ट्या सक्सेस होण्यासाठी आपल्या बॉडीला रोज 1-1.5 तास द्या आणि आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये झोकून द्या. स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्ही काही केलं ना, म्हणजे सिकंदरने जग जिंकला तरी तो चालला होता पुढं. मग आहे ना, असाच एका भागातून चालला होता. एक लहान मुलगी, सकाळची वेळ होती, लहान मुलगी अशी एकदम बघत होती त्याच्याकडे, वेणेकणी घातलेली. हे हत्ती, अंबारी हे सगळे सरदार घेऊन पुढे चालले हा, एवढे हत्ती विक्री घेऊन. मग सिकंदरचं लक्ष गेलं त्या मुलीकडे. ती पोरगी एकटक लावून बघत होती. तर म्हणलं, अरे पोरी, ते म्हणले, काका तुम्ही एवढी लोक घेऊन पुढे चालले हत्ती विकते घेऊन. लहान मुलगी होती. तो म्हणला, मी जग जिंकायला झालो. मग काका जग जिंकून काय करणार? म्हणजे जग जिंकलं मी निवांत राहणार. मग तुम्ही आता का नाही राहत? सिकंदरला त्या मुलीने शिकवलं की या क्षणी आनंदी राहा. त्यामुळं 5 मिनिटांनंतर भरोसा नाही आहे. स्वतःवर प्रेम करा. कॅल्क्युलेशन करा. आपलं समजा सरासरी ॲव्हरेज वय आपलं 65 जरी असेल किंवा 70 झाला, तर आता समजा 22 वर्ष आहे, बरोबर आहे? 58, 60 आणि 70 किती? 12 वर्ष. 12 वर्षामध्ये 6 वर्ष झोपेत गेली. जगायला 7 वर्षे, त्याच्यामध्ये बरीच कामाला आयुष करायला फक्त 3-4 वर्षच आहे. त्यामुळं आता फिरायचं, पैसा आपल्यासाठी खर्च करायचा. विमानाने एवढा मस्त जीवनाचा आनंद घ्या. कोण म्हणतात जीवनात प्रत्येक वेळी काटेरी गंतच आहे. डोळे उघडून बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहे. जिंदगी छोटी है, हर बात में खुश रहो. जो आज तुम्हारे पास नहीं उसके याद में खुश रहो. क्यों कल की चिंता करते हो, अपने आज में खुश रहो. क्यों चाहते हो हर वक्त साथ किसी का, कभी कभी अपने आप में खुश रहो. अपने आप में खुश रहो. जिंदगी छोटी है, हर बात में खुश रहो. प्रत्येक क्षणी आनंदी राहा. प्रत्येक क्षणी. घराच्या बाहेर निघा. घरातले लोक प्रेम करत नसतील, जग मोठं आहे. बाहेर प्रेम करणारे तुम्हाला भेटतील. आपल्या मंडळामध्ये जा, आध्यात्मिक संस्थेमध्ये जा, ध्यान केंद्रात जा. तिथं तुम्हाला लोक भेटतील, तुमच्याशी बोलतील, तुमच्याशी गप्पा मारतील, तुम्हाला प्रेम देतील. ज्ञानेश्वर माऊलींची संकल्पना आहे, विश्वाची माझे घर, ऐसी बुद्धी जयाची स्थिर, की मौना चराचरा याचा माझे. त्यामुळे विश्व मोठे. आता घरापर्यंत तुम्ही सिमेंट देऊ नका. बाहेर निघा, जगाला उघड्या डोळ्यांनी पहा आणि जीवनात आनंदी राहा. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आपली सर्व्हिस खूप छान झाली. या महानगरपालिकेविषयी कृतज्ञता वारंवार व्यक्त करा. रोज सकाळी उठल्यानंतर ध्यानाचा अभ्यास करा, ग्रॅटिट्यूडचा अभ्यास करा. ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्याला साथ दिली, त्या लोकांमुळे इथपर्यंत आपण पोहोचलो, त्यांच्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. जीवनात आनंदी राहा. पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात. मला अत्यानंद झालेल्या या कार्यक्रमाला किंजाळे साहेबांनी, अलका जोशींनी मला बोलवलं. भोगापणा या ठिकाणी आहे.
तर मला आनंद झालेला आहे, पण वक्त्याचं भाषण लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगला बोलत नाही. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. तर तुमच्यासाठी एकदा मी माइंड पॉवरचे सेशन घेत असतो, माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. तर कामगार केंद्र प्रमुख विंजाळे साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत. तेवढ्या निवृत्त लोकांसाठी मोफत सेशन मी घेईन आणि छानपैकी एक 4-5 तासाचं सेशन घेऊ. तुमचं मन सबळ कसं ठेवायचं, स्ट्रेस फ्री कसं राहायचं याचं आपण प्रशिक्षण नक्की घेऊया आणि असंच भेटत राहूया. बऱ्याच लोकांना बोलायला चान्स देतात जोशी मॅडम, पण काय ते सांगतात 3 मिनिटात संपवा. पण काही माईक प्रेमी 10 मिनिटं झाले तरी बोलतच राहतात. मग कोणतरी चिठ्ठी देतो, कोणतरी जॅकेट उघडतो, मग तो गडबडतो, म्हणतो मी माझं 3 मिनिटाचं भाषण पुरे करतो, तशी वेळ माझ्यावर येऊ नये. म्हणून या ठिकाणी थांबतो. तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आनंदी राहा, हॅपी. बघा आपल्या आयुष्यामध्ये आता कोण त्रास देत असेल ना आपल्याला, समजा मुलगा मुलगी भाऊ बहीण मित्र आपले नातेवाईक पत्नी मुलं जे कुठलं नातं असेल तेवढं लक्षात ठेवा. अनेक जन्मांच्या प्रवासामध्ये आपण सुख दिलं असेल तर सुख द्यायला ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या नात्यानं आपल्या आयुष्यात आलेली आहे आणि त्रास दिला असेल तर बदला घ्यायला आलेली आहे. त्यामुळं कोण पोरगा पोरगी बाप आई मुलगा मैत्रीण मित्र त्रास देत असेल तर देणे समजा आणि शांतपणे मंगलमैत्रीचा अभ्यास करा. भगवान बुद्ध म्हणाले मी जगात 4 प्रकारची लोक बघतो, अंधारातून प्रकाशाकडे जाणारे, अंधारातून अंधाराकडे जाणारे, प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारे आणि प्रकाशातून अंधाराकडे जाणारे. त्यामुळे आज अंधार असेल, जीवनामध्ये खूप दुःख दैन्य दारिद्र्य खूप आरोग्याला काही समस्या असतील तरी चांगलं कर्म करून अंधारातून प्रकाशाकडे जा आणि खूप छान छान असेल तरी सत्कर्म करा, लोकांचं भलं करा, दान धर्म करा, ध्यान करा आणि प्रकाशातून प्रकाशाकडे जा. थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.